पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अंमलदार शीतल कोकणी यांचे होत आहे कर्तव्याप्रती असलेल्या प्रेमाबद्दल कौतुक। पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी यांचे लग्न लोकसभा निवडणुकीच्या 3 दिवसापूर्वी झाले असताना हाताची मेहंदी सुकली नाही, तोच कर्तव्याप्रती प्रामाणिकपणा दाखवून त्या त्वरित आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत। या त्यांच्या कर्तव्यदक्ष प्रेमाबद्दल पोलीस खात्यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे। पनवेल शहर पोलीस ठाणे नेमणुकीतील महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी या मागील 2 वर्षापासून पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत। पोलीस ठाणे ते नेमणुकीदरम्यान प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या शीतल कोकणी यांनी लोकसभा निवडणूक दरम्यान आपल्या प्रामाणिकपणाची पुन्हा एकदा अनोखी झलक दाखवली। मावळ मतदारसंघात दिनांक 13/5/2024 रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली असून त्यापूर्वी 3 दिवसापूर्वी दिनांक 10/5/2024 रोजी शीतल कोकणी यांचा नंदुरबार येथे विवाह सोहळा संपन्न झाला। भावी वैवाहिक आयुष्याच्या सुखाची नुकतीच सुरुवात झाली असतानाही समाजसेवा आणि कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून शीतल कोकणी यांनी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नंदुरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा कर्तव्यावर हजर होऊन लोकसभा निवडणूक बंदोबस्तात कर्तव्य बजावले। याकरता 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे 6 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, परिमंडळ 2 पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी शीतल कोकणी यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कर्तव्य प्रति प्रेमाची प्रशंसा केली। लोकसभा निवडणूक बंदोबस्त शांततेत पार पडला असून महिला पोलीस शिपाई शीतल कोकणी यांचे कर्तव्य दक्षतेबाबत पोलीस दल तसेच समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।